सर्वांना जय फिरत. इथे मी मस्त मूग मटकी भिजत घातलेली मस्त मोड आलेले आहेत बघू शकता. तर तुम्हाला मी याची भाजी बनवून दाखवते. तर यात मी वेगळा असा पदार्थ टाकणार आहे. खूप छान लागतं खायला, आम्ही बनवतो असं नेहमी. तर यात मी कच्ची केळी टाकणार आहे. आंबा केळी तुम्ही जे असेल ते टाका. तर आता इथे मी घेतलेलं आहे तेल. त्यानंतर इथे मी मिडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे. त्याला तेलात टाकून चांगलं शिजवून घ्यायचं आहे. छान मऊसूत होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. ही भाजी खायला पण मस्त लागते आणि आपण नेहमीच कडधान्याची भाजी बनवतो, मूग मटकी पण बनवतो. पण आंबा कैरी अशी टाकली ना, त्याची टेस्ट थोडी अशी चेंज होते, खायला खूप मजा येते. तुम्ही नुसती म्हणजे पोळीसोबत खाल किंवा भाकरीसोबत पण तुम्ही खाल भाजी, पण तुम्हाला अशी एवढी भाजी ती आवडेल की तुम्ही ती भाजी नुसती सुद्धा खाल एक्स्ट्रा. त्यानंतर मी इथे मीडियम साईजचा टॅमॅटो घेतलेला आहे. मिक्स करून घ्यायचा आहे. छानपैकी शिजवून घ्यायचं आहे मस्त. इथे मी बऱ्यापैकी मूग मटकी घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या घरात जेवढी माणसं असेल त्या प्रमाणात घेऊ शकता. त्यानंतर इथे मी 1 चम्मच अद्रक लसूण मिरचीची पेस्ट घातली. यात मी जिरं राई पण टाकलेलं आहे. चांगलं शिजवून घ्यायचं आहे मस्त. अद्रक लसूणची पेस्ट टॅमॅटो हे सर्व शिजवून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करत राहायचं, नाही तर पेस्ट खाली लागली जाते. त्यानंतर आता आपण इथे बघू शकता सर्व शिजलेलं आहे. तर गॅस स्लो करून मी इथे अर्धा चम्मच टाकते गरम मसाला, अर्धा चम्मच हळद, 1.5 चम्मच अगरी मसाला, 1.5 चम्मचच. त्यानंतर इथे मी टाकते थोडीशी धणेपूड. मिक्स करून घ्यायचा आहे. मसाला चांगला शिजवायचा आहे. छानपैकी मसाला शिजवून काढायचा आहे अशा प्रकारे. हे बघा मस्त शिजवायचा आहे मसाला. जेव्हा तुम्ही मिक्स करायला घ्याल मसाला तेव्हा तुम्ही गॅस फास्ट करू शकता, कारण की मसाला टाकताना करपायला नको म्हणून मी गॅस स्लो केलेली. तर तुम्ही आता फास्ट करून मिक्स करू शकता. तर यात मी थोडंसं पाणी घातलं आहे की मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे म्हणून. ते बघा अशा प्रकारे मी मसाला चांगला शिजवून घेते. आता जेवढंपर्यंत तेल सुटत नाही मसाल्याचा तेवढंपर्यंत आपण शिजवून घेऊया. अशा प्रकारे शिजवून घ्यायचं आहे मस्त आणि चम्मच फिरवत राहायचं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही पूर्ण तेल सोडलेलं आहे मसाल्याने. त्यानंतर मी इथून वरून घातलं कढीपत्ता. छान मिक्स करून घेते. परत चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता यात आपण मूग मटकी टाकतो. ही स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे आणि त्यात थोडीशी अशी घाण वगैरे होती, ते पण एकदम निवडून घेतलेली आहे. स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतले. ते आपण याचं सर्व टाकून देतो. मिक्स करायचे आहे अशा प्रकारे. छान गॅस फास्टच ठेवायचा आहे. छान मिक्स करून घ्यायची. त्यानंतर मी इथे एक छोटा बटाटा बारीक कापूनच घेतलेला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ, मिक्स करून घ्यायचं आहे. परत छान मला असं बघायला वाटलं असेल की मसाला वगैरे कमी झालाय, तर नाही, मसाला बरोबर झालाय. जशी जशी भाजी शिजत जाईल तसं तसं मसाला आपल्याला दिसून येईल, हे बघू शकता. त्यानंतर आता यात आपण घालतोय पाणी. शिजायला जेवढं पाणी पाहिजे त्याप्रमाणे मी इथे पाणी घातलेलं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे आता. आणि आता उकळी येईपर्यंत सोडायचे असते. हे बघू शकतो मी उकळी आलेली आहे. इथे पूर्ण आंबा मी टाकलेला आहे. आंबा कैरी जे काही असेल तुमच्याकडे ते टाकून द्या. कच्चा आंबा कैरी, ही कैरीच होती. कैरीच होती, टाकली मस्त. आता भाजी जेवढेपर्यंत शिजत नाही तेवढेपर्यंत आपल्याला आता मी एकदा मिक्स केलं, परत मस्त उकलेलं आहे. भाजी शिजते तेवढेपर्यंत आता मी वाट बघतोय. गॅस फास्टच ठेवायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता
बऱ्यापैकी आता भाजी शिजली आहे मस्त. दाखवते तुम्हाला. मूग मटकी पण मस्त शिजलेली आहे आणि बटाटा पण सुद्धा एकदम भारी शिजलेला आहे आणि आंबा तर असा शिजला जातो. त्यानंतर इथे मी टाकते खोबऱ्याचं वाटण. त्याने भाजीला खूप चांगली टेस्ट येते. आमच्या सर्व जेवणात वाटण असतंच. जर तुम्ही नसेल खात तर ते स्किप करू शकता, पण वाटण टाकल्याने भाजी खूप छान लागते. मिक्स करून घ्यायचं आहे. स्लो गॅस करून 2 मिनिटं आपण शिजवून घेतोय परत. बघू शकता मस्त झालेली आहे भाजी. मिक्स करून ठेवतोय आता. हे बघा असा शिजलाय. मी बाटा पण टाकलेला आहे त्यात. तर इथे खाण्यासाठी भाजी रेडी आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करा. एकदम तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडल्यास मला कमेंट करून नक्की सांगा. सबस्क्राईब करा.